धुळगाव येथील धुळगाव युथ कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन स्वपनराव गायकवाड आणि बाळासाहेब पवार या दोन्ही शेतकऱ्यांना धुळगाव येथील वन विभागाच्या बिबट्याचं या ठिकाणी संचार सुरू आहे। यात या दोघांनाही बिबट्यांनी चावा घेतला आहे आणि वन विभागाने या परिसरात पिंजरे लावून या ठिकाणी जे बिबटे वगैरे आहे हे सध्या या परिसरात कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि संपूर्ण ठिकाणी आता शेतीत काही नसल्यामुळे गिन्नी गवतासारखे इथं शेतात ते येऊन लपतात आणि पाण्यासाठी भटकंती करतात, अन्न पाण्यासाठी भटकंती करतात। तर माझं या ठिकाणी वन विभागाला एक विनंती आहे की या बिबट्यांना तुम्ही पिंजरे लावून पकडण्यात यावे आणि एक नाही दोन नाही या ठिकाणी 5 ते 6 असे या ठिकाणी बिबटे आहेत, तर याचा बंदोबस्त करावा। अन्यथा अनेक शेतकऱ्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागेल। इथं लहान मुलं असतात, परिवार असतो, अचानक येऊन हल्ला केल्याने या ठिकाणी परिस्थिती गंभीर होऊन आणि शेतकऱ्यांवर हल्ले झाल्यास या ठिकाणी शेतकऱ्यांवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला हल्ल्याला सामोरं जावं लागतं आणि शासनाने या दोन्ही शेतकऱ्यांची दखल घेऊन यांना कोणत्याही प्रकारची पुढील उपचारासाठी अडचणी निर्माण होणार नाही याची दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी या ठिकाणी दोन्ही शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो।